सिन्नर मतदारसंघामध्ये आपण पाहिलं तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचं पारडं या ठिकाणी जड दिसतंय। कोण नेमकं इथले उमेदवार आहेत, संभाव्य आमदार ते असणार आहेत का, पाहूयात आपण। अगदी आणि पुन्हा एकदा माणिकराव कोकाटे हेच नाव अजित पवारांच्या राष्ट्रवादीतनं समोर येताना पाहायला मिळतंय। उदय सांगळे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडनं रिंगणात होते, मात्र माणिकराव कोकाटे हे संभाव्य आमदार असण्याची शक्यता आहे असा कल सध्या पाहायला मिळतोय। राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत सिन्नरमध्ये रंगल्याचं पाहायला मिळालं, मात्र माणिकराव कोकाटे हेच विजयी होतील, हेच संभाव्य आमदार असतील असं पाहायला मिळतंय। दरम्यान माणिकराव कोकाटे हे संभाव्य आमदार असण्याची नेमकी काय कारण आहेत ते देखील जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी अजित देसाई यांच्याकडून। मध्ये विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून तर उदय सांगळे शरद पवार गटाकडून निवडणूक रिंगणामध्ये होते। या दोन्ही उमेदवारांनी मतदारसंघातील आपापले जातीय समीकरण जुळवत आपापले बालेकिल्ले अबाधित ठेवण्याचा प्रयत्न केला, मात्र सिन्नर शहरामध्ये परिस्थिती वेगळी दिसून आली। सिन्नरच्या राजकारणामध्ये व्यक्ती केंद्रित राजकारणाचा केंद्रबिंदू प्रकाश भाऊ वाजे यांची भूमिका नेहमीच महत्त्वाची ठरली आहे। या खेपेला देखील त्यांची ती भूमिका लपून राहिली नाही, त्यामुळे सिन्नरमध्ये एकंदरीत मतदारांचा कल बघता कोकाटे यांच्या बाजूने मतदार चुकल्याचे दिसून आले। याच्यामध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अजितदादा पवार यांच्या सिन्नरमध्ये जे दौरे झाले त्या प्रत्येक दौऱ्यामध्ये त्यांनी कोकाटे यांना मंत्रिपद देतो असे सांगत सिन्नरकरांना त्यांना निवडून देण्याची साथ घातली होती। बघूया येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदान करताना मतदारांनी अजितदादांचा हा शब्द जर लक्षात घेतला असेल तर सिन्नरच्या राजकारणातली वाटचाल ही नक्कीच कोकाटे यांना बळ देऊन जाणारी ठरेल।